नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री शिंदे क्लासेस बारामती. तर मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरमध्ये फिजिक्स 11वीचं चॅप्टर 1 युनिट्स आणि मेजरमेंट ह्याचा चॅप्टर 1 म्हणजे पार्ट 1 पाहिला होता. आता आज आपण पार्ट 2 पाहतोय. बऱ्याच काळाने आपण हा व्हिडिओ बनवतोय, कारण थोडं मेडिकल इश्यूज झाले होते, तब्येत व्यवस्थित नव्हती, त्यामुळे आता थोडं व्यवस्थित वाटतंय. तर सुरू करूयात. तर गेल्या लेक्चरला आपण सिस्टम ऑफ युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटी, सप्लिमेंटरी युनिट, सॉलिड अँगल, प्लेन अँगल हे सगळं बघितलं. एक्झाम्पल सोडवले होते है ना. रेडियन काय असतं, 1 डिग्री म्हणजे काय, 1 मिनिट म्हणजे काय, परत स्मॉल डिस्टन्स मेजर कसं करतो आपण हे सगळं बघितलं होतं. नंतर लार्ज डिस्टन्ससाठी पॅरलॅक्स मेथड, लाईट इयर म्हणजे काय असतं, पार्सेक काय असतं, गेल्या वेळेस मी सगळं डायग्राम वगैरे काढून समजावलं होतं. डायमेन्शन काय असतं, डायमेन्शनल ॲनालिसिस काय असतं, ह्या सगळ्यांचे डायमेन्शन आपण गेल्या वेळेस काढले होते. ठीक आहे, हे सगळं मी क्लिअर केलंय आता, त्यामुळे तुम्हाला गेल्या लेक्चरला काय लिहिलं होतं ते दिसत नाहीये, पण गेल्या लेक्चरला आपण सगळं डिटेलमध्ये लिहून ह्या सगळ्यांचे युनिट्स आपण काढले होते. तुम्हाला ह्या दोनांचं प्रॅक्टिस करा म्हणलेलं घरी केली असेल असं वाटतंय मला, त्यामुळं कुठलाच वेळ न वाया घालवता आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, तर मित्रांनो पुढे आता आपल्याला हे डायमेन्शन जे आपण शिकतोय त्याचे नक्की युजेस काय आहेत, उपयोग काय आहेत ते आपल्याला बघायचंय. तर त्यात पहिला पॉईंट त्यांनी दिलाय आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो बरं का. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, मी आता सांगतो. ठीक आहे, हा जो पॉईंट आपण आता शिकणार आहे ना, यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण तुम्हाला ह्यातला एक पॉईंट एक्सप्लेन करायला लागू शकतो एक्झाम मध्ये. ठीक आहे ना, त्यामुळे ह्यातलं प्रत्येक 3 पॉईंट आहेत, तिन्ही पॉईंट मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचंय आणि व्यवस्थित म्हणजे जे काय सांगतोय ते एकदा न बघता सोडवायचंय. ठीक आहे, आता ही तर सगळं सॉल्व्हिंग वालाच भाग आहे. आपल्याला मनानेच डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचेत, ते बरोबर येतात का नाही चेक करायचेत. ते जर बरोबर आले तर आपलं उत्तर व्हॅलिडेट होतं. कळतंय सगळ्यांना. मग पहिला यूज काय आहे त्यातला, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. म्हणजे एखादं इक्वेशन जे आपल्याला दिलं असेल ते बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग होतो. तर कसं चेक करायचं बघा. समजा हे एक्झाम्पल म्हणून आपल्याला एक इक्वेशन दिलंय. काय इक्वेशन, v इज इक्वल टू यू प्लस एटी. हे आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलोय मित्रांनो है ना. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस एटी, कायनेटिक इक्वेशन आपण म्हणतो याला. ओके, मग ह्यात आता लेफ्ट हँड साईडला बघा, लेफ्ट हँडला साईडला काय v आहे. v म्हणजे आपली व्हेलॉसिटी असते. ओके, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे, म्हणजे काढूया आपण. आणि नेक्स्ट आपल्या राईट हँड साईड काय दिली आहे, राईट हँड साईडला काय दिलंय तर u प्लस एटी दिलंय. काय दिलंय, u प्लस एटी असं दिलेलं आहे. कळतंय सगळ्यांना. ओके, मग आता बघूया आपण काय नक्की विषय काय. हे दोन्ही साईड जर बरोबर आले, LHS इज इक्वल टू RHS जर आलं, v चे डायमेन्शन आणि u प्लस एटी चे डायमेन्शन जर मॅच झाले तर आपल्याला म्हणता येईल की हा फॉर्म्युला बरोबर आहे. कळतंय सगळ्यांना. मग आधी v चे डायमेन्शन काढूया. v म्हणजे काय, व्हेलॉसिटी आहे. आता व्हेलॉसिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, गेल्या लेक्चरला शिकलोय आपण. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, मग हे जो डायमेन्शन काय येणार, MLT आपण लिहून घेऊया. आता टाइम बघा खाली 1 आहे, वर आल्यावर काय होणार, -1 होणार. लेंथ, आता डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ असते है ना, लेंथ वरच्या साईडला त्यामुळे 1 आणि मास काय 0. त्यामुळे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय L1 t टू द पॉवर -1 आलं व्हेलॉसिटीचं डायमेन्शन मित्रांनो. म्हणजे लेफ्ट हँड साईड आपण काढलेली आहे. आता बघा, कुठला पण फॉर्म्युला दिला की तुम्हाला पहिल्यांदा हेच करायचंय. ते आपल्याला एक्झाम मध्ये म्हणजे एक्झाम्पल म्हणून हा फॉर्म्युला त्यांनी दिलाय, पण तुम्हाला ते कुठला पण देऊ शकतात. कुठला पण दिला तरी घाबरायचं नाही. त्याच्या लेफ्ट हँड साईडचा आधी डायमेन्शन काढून घ्या आणि नंतर राईट हँड साईडचं काढून घ्या. जर दोन्ही इक्वल आली तर बघा हे चिन्ह काय, इक्वल, दोन्ही इक्वल आले डायमेन्शन तर म्हणायचा हा फॉर्म्युला करेक्ट आहे. पण जर नाही आले तर म्हणायचा आपला फॉर्म्युला चुकलेला आहे. कळतंय मित्रांनो. चलो, मग हे आपलं व्हेलॉसिटीच काढून घेतलंय आपण. आता हेच काढूया. ठीक आहे, आता u म्हणजे माहिती तुम्हाला, u म्हणजे पण व्हेलॉसिटीच असते बरोबर ना. u म्हणजे सुद्धा काय आहे, आपली व्हेलॉसिटीच आहे. मग त्याचं सुद्धा डायमेन्शन आपण लिहून घेऊया. व्हेलॉसिटीचं आहे त्यामुळे ह्याचं डायमेन्शन ह्याच्या एवढंच येणार, L1 t टू द पॉवर -1. कळतंय. आता एटी ऍक्सेलरेशन इनटू टाइम बरोबर. एटी म्हणजेच ऍक्सेलरेशन इनटू टाइम आहे, हे एकत्रच लिहू आपण. त्यासाठी थांबा मित्रांनो, 80. आता ऍक्सेलरेशन म्हणजे तुम्हाला माहिती, व्हेलॉसिटी अपॉन टाइम इनटू टाइम. ए म्हणजे मी लिहिलंय का, ए म्हणजे लिहिलंय व्हेलॉसिटी इनटू टाइम.
आणि टी म्हणजे काय, टी म्हणजे आहेतच लिहिलं आपण टी. मग तुम्हाला इथं स्पष्ट दिसतंय टी ला टी काय होणार, कट होणार, राहणार काय व्ही. आणि व्हीचं काय आपण आताच काढलं, व्हीचं डायमेन्शन काय येणार, L1 t to the power -1. मग बघा इथं तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल, व्ही चे डायमेन्शन कुणाबरोबर मॅच करतायत, यू बरोबर पण मॅच करतायत. बघा L1 t to the power -1. आणि इथं सुद्धा काय बघायला मिळतंय, L1 t to the power -1. म्हणजे व्ही चे डायमेन्शन्स, यू चे डायमेन्शन्स आणि AT चे डायमेन्शन्स काय होत आहेत, मॅच होत आहेत. कळतंय, हे तिन्ही मॅच होत आहेत. ह्याचा अर्थ आपलं जे इक्वेशन आहे V = U + AT हे इक्वेशन करेक्ट आहे. कळतंय मित्रांनो, ह्या जी व्हॅल्यू आहे ही जी फिजिकल क्वांटिटी त्याचे डायमेन्शन आणि जे समोर क्वांटिटीज दिलेत त्या सगळ्यांचे जर डायमेन्शन्स जर इक्वल आले, इथं पहा तुम्हाला दिसतंय व्ही पण किती आला, L⁻1 t⁻⁻1. इथं पण यू काय आला, L⁻1 t⁻⁻1. व्ही पण काय आला इथं L⁻1 t⁻⁻1. ठीक आहे, हे तिन्ही इक्वल आलेले आहेत. त्यामुळे हे जे इक्वेशन आपण सोडवले, हे जे इक्वेशन आपण काढले कायनेटिक इक्वेशन V = U + AT हे 101% बरोबरच आहे. कळतंय सगळ्यांना, नक्की कळतंय कसं काढायचं. आता हे तिनांच्या व्हॅल्यू इथे जेवढे टर्म्स असतील, ठीक आहे, आता इथे 3 टर्म आहेत, एक व्ही आहे, एक यू आहे आणि एक AT आहे. ह्या तिघांचे डायमेन्शन जर सेम आले तर म्हणायचं आपले इक्वेशन बरोबर आहे. कळतंय, आता हे पुस्तकात दिलेलं आहे, आपण एक थोडं बाहेरचं सोडूया. ठीक आहे, आपल्याला माहिती सेकंड इक्वेशन काय आहे, कायनेटिक इक्वेशन सांगा मित्रांनो. सेकंड कायनेटिक इक्वेशन काय आहे, S = UT + 1/2 AT². आता ह्या हाफचं काय घेणं देणं नाही आपल्याला. आधी आपण लेफ्ट हँड साइड बघा, लेफ्ट हँड काय आहे, S म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे इथं काय येणार, फक्त L1 येणार. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे ना, त्यामुळे फक्त लेफ्ट हँड साइडला लेंथ दिली आहे. आता बघा UTचं काढा, U म्हणजे काय, वेलोसिटीचं आहे, इनिशियल वेलोसिटीचं आहे. पण आपल्याला माहिती वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतो. आणि समोर पण आपले काय दिलंय, टाइमच दिलंय. त्यामुळे टाइमला टाइम काय होणार, कट होणार. स्पष्ट दिसतंय आपल्याला हा टाइम आणि ह्यांचा टाइम. यू ची जे वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. टाइम कट झाला, राहते काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लांबीच आहे ना, त्यामुळे लेंथ टू द पॉवर 1. बघा आलं, S आणि UTचं डायमेन्शन सेम आलं का, आलं सेम. पुढे आता बघू ऍक्सेलरेशन आणि टाइमचा स्क्वेअर. आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला येते, वेलोसिटी इंटू टाइम. इंटू टाइमचा स्क्वेअर दिलाय, त्यामुळे एक टी आणि दुसरा टी कट होणार. मग राहते काय, वेलोसिटी इंटू टाइम. आता वेलोसिटी म्हणजे माहिती आहे आपल्याला काय, वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटू काय, टाइमच दिलंय. त्यामुळे हा टाइम आणि हा टाइम काय होतो, कट होतो. राहते काय, फक्त डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लांबी, लेंथ टू द पॉवर 1. बघा आलं का, आलं. बघा मग हा सुद्धा फॉर्म्युला सेकंड कायनेटिक इक्वेशन आपलं S = UT + 1/2 AT² सुद्धा व्हॅलिडेट झालेलं आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला हे पण विचारू शकतात. कळतंय, आता तुमचा होमवर्क काय करा, तिसरे इक्वेशन काढा, V² = U² + 2AS. हे बघा येतंय का, ह्यामध्ये तुमचे V² चे डायमेन्शन, U² चे डायमेन्शन आणि AS चे डायमेन्शन सेम आले पाहिजे. 2 नंबर आहे त्यामुळे 2चं काय घेणं देणं आपल्याला नाहीये, आपण पॉवर्स मोजतोय ना. त्यामुळे V², U² आणि AS यांचे डायमेन्शन सेम येतात का, मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे, होमवर्क सगळ्यांनी करायचा आहे. ओके, मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही होमवर्क करत असताल. मग पहिलं ऍप्लिकेशन सगळ्यांना कळलं की एखादा फॉर्म्युला बरोबर आहे का नाही, खरंच तो आपण डिराईव्ह केलाय, तो बरोबर प्रकारे डिराईव्ह केलाय का नाही हे सांगण्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करतो. ठीक आहे, मग पहिलं ऍप्लिकेशन हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आणि कुठलं पण इक्वेशन घ्या जे तुम्हाला माहिती येते किंवा ते देतील तुम्हाला, कुठलं पण इक्वेशन देतील तर लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन आधी काढा. राईट हँड साइडला किती एलिमेंट्स आहेत ते बघा. प्रत्येकाचं डायमेन्शन जर लेफ्ट हँड साइडवर मॅच झालं तर म्हणायचं आपला फॉर्म्युला बरोबर आहे. पण जर एकाचं सुद्धा मॅच होत नसल तर डोळे बंद करून म्हणायचं फॉर्म्युला आपला चुकलेला आहे. कळतंय सगळ्यांना. मग कुठला पण फॉर्म्युला बरोबर आहे का चूक आहे हे सांगण्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करतो. कळतंय. हा होमवर्क नक्की करा सगळे बरं का. तिसरं इक्वेशन नक्की आवर्जून सोडवा. परत अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी तुम्हाला तुमच्या आवडीचे कुठले पण इक्वेशन, स्पीडचं घ्या, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम, येत आहे का चेक करा. परत अजून हे घ्या, फोर्सचं घ्या, फोर्स = मास इंटू ऍक्सेलरेशन, चेक करा. ओके, कुठला पण चेक करा, तुम्हाला कळून जाईल की आपण जे फॉर्म्युला शिकलोय ते बरोबर आहे का नाही. कळतंय.
ओके, जायचं पुढे. मग कुठलाच वेळ न घालवता पहिलं ऍप्लिकेशन सगळ्यांना कळलंच असेल. चलो पुढे जाऊया आपण. पुढं टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी, म्हणजे ज्या क्वांटिटीज आपण शिकतोय त्या क्वांटिटीज मधलं रिलेशन काढण्यासाठी, ते रिलेशन बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. जसं की तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय, आपण हेच शिकून घेऊ आणि तुम्हाला ह्याच्या बाहेरचं येणार नाहीये, कारण हा थोडा कॉम्प्लेक्स विषय होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला जर विचारलं ह्याबद्दल तर हाच प्रश्न डायरेक्ट येईल, हेच इक्वेशन येईल, तेच स्टेटमेंट येतील आणि एक्सप्लेन करा म्हणणार आहेत. तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये जर विचारू कुठं शकतात तर तो इथं आहे. ठीक आहे, जर त्यांना एक्स्ट्रा विचारायचं आहे तर ते इथं विचारतील. इथं कुठलं पण इक्वेशन तुम्हाला लगेच चेक करता येईल, हे सोपं आहे. पण इथं ते तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये विचारणार नाही. इथं हेच इक्वेशन देतील आणि म्हणतील की बाबा बघा बरोबर आहे का नाही, सॉल्व्ह करा बरोबर आहे का नाही. ठीक आहे, मग चला इथं काय दिलंय आता बघा. ते स्टेटमेंट आहे पुस्तकातलं, मी ते वाचतो डायरेक्टली, तुम्हाला कळेल. ठीक आहे, तुम्ही पण लक्ष द्या, पुस्तक बरोबर ठेवत जावा लेक्चर बघताना, मग मी रेफरन्स जो देतोय तो तुम्हाला लागून जाईल. ठीक आहे, पेज नंबर आपण कशावर आहे, 7 वर आहे. त्यावर बघा, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, द पिरियड T of oscillation of simple pendulum depend on length. म्हणजे जो पिरियड असतो ऑसिलेशनचा, पिरियड म्हणजे काय, जर समजा हा पेंडुलम आहे. ठीक आहे, पेंडुलम म्हणजे सगळ्यांना माहिती ना, समजा आपण दोरीला दगड बांधला तर तो असा माग वडणार आपण आणि तो ह्या पॉइंटला जाणार, इथून परत तो ह्या पॉइंटला येणार. मग त्या पेंडुलमला समजा मी बॉल इथं धरलाय सुरुवातीला, तो असा जातो आणि असा येतो. ह्या एक कम्प्लीट म्हणजे जिथून स्टार्ट केलंय तिथून परत एंडिंग पॉइंट म्हणजे त्याच पॉइंटला परत यायला जो पूर्ण वेळ लागतोय ह्या पॉइंटला म्हणायचं टी म्हणजे पिरियड. कळतंय सगळ्यांना, पिरियड असं म्हणतात. कळतंय सगळ्यांना. मग पिरियड कळलं सगळ्यांना. टाइम पिरियड म्हणजे काय, कुठल्याही पेंडुलमला जर आपण एका टोकावरनं सोडलं तर त्याला टू अँड फ्रो, ठीक आहे, पुढे जाऊन माग आहे त्या पोझिशन पर्यंत यायला जो वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, पिरियड असं म्हणतो. मग पिरियड म्हणजे काय कळलं. ओके, मग ते पिरियड कशावर डिपेंड करतो तर ते म्हणतात पहिल्यांदा लेंथवर डिपेंड करतो. हा पिरियड कुणावर डिपेंड करतो, लेंथवर डिपेंड करतो, डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके, म्हणजे आता समजा, आता ह्याचा अर्थ काय हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एवढं सगळ्यांना कळलं. हा मी तुम्हाला सांगतो पॉईंट. समजा मी 2 पेंडुलम घेतले, एल म्हणजे लेंथ ऑफ दोरी आपण जी घेतली आहे, हे पेंडुलमचा जो बॉल आहे तो घ्या. एक केस, ही केस ए घेऊ आपण. ठीक आहे, मी एवढेच लेंथ घेतो, स्मॉल एल. आणि दुसरा पेंडुलम घेऊ आपण हा, ज्याची लेंथ मी एवढी घेतो. मला सांगा कुठला पेंडुलम जास्त मोठा राऊंड घेणार, कुणाला जास्त वेळ लागणार. कॉमन सेन्स आहे. हा जर पेंडुलम मी घेतला असा इकडून सोडला, लेंथ छोटी असल्यामुळं ह्याचं ऑसिलेशन केवढं होणार, एवढंच होणार. ह्याला वेळ कमी लागणार है ना, मधली पोझिशन ही असेल ह्याची, ह्याला वेळ काय लागणार, कमी लागणार. म्हणजे ह्याला टाइम लेस लागतोय, ह्याला टाइम काय लागतोय, लेस टाइम लागतोय. का लेस टाइम लागतोय, कारण ह्याची लेंथ काय आहे दोरीची कमी आहे. जर मी हा पेंडुलम केस नंबर बी वाला, हा एक केस कळली असेल सगळे तुम्हाला. आता जर मी बी वाली केस घेतली तर ह्या लांबी काय, ह्याची कॅपिटल एल घेऊ आपण, समजा ह्याची लेंथ कॅपिटल एल घेऊ. आता जर ह्या पेंडुलमला मी मागं नेला तर इथपर्यंत मागं नेल, आणि तोच पेंडुलम जर पुढे नेला, ठीक आहे, आपण हे थोडं बाजूला घेऊ, तुम्हाला कळेल, हे इकडे घेऊ थोडं. हाच पेंडुलम जर मी असा कुठपर्यंत जाणार, इथपर्यंत जाणार. मग याला असं इथपर्यंत जाऊन परत माघारी यायला ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल का कमी वेळ लागेल, तर सिंपल आहे, दिसतंय मोर टाइम लागणार आहे. म्हणजे हा टाइम पेंडुलम, तो स्टोन, हा जो बांधलेला ऑब्जेक्ट आहे तो तर सेमच आहे ना, आपण त्याचं वजन सेमच आहे, त्याचा काहीच विषय नाही. बदललंय काय, आपण लांबी बदलली आहे दोरीची, तर लेंथ कमी घेतली आहे, त्यामुळे राऊंड काय होणार आपला छोटा पडणार. राऊंड कमी म्हणजे त्याला टाइम पण कमी लागणार. आणि इथं काय लेंथ जास्त आहे, लेंथ जास्त असल्यामुळं वेळ जास्त लागणार, पिरियड जास्त लागणार. मग ह्याचा अर्थ कळला की टाइम कशावर डिपेंड करतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टाइम कशाला आहे, लेंथला आहे. कळलं सगळ्यांना काय म्हणायचंय ह्याचा अर्थ. गुड. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेल का सांगतोय, कारण ही गोष्ट आपल्याला नंतर शिकायची आहे. त्यामुळे तुम्हाला नंतर गोष्टी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवल्या जातील तेव्हा काही अडचण येऊ नये शिकण्यासाठी, त्यामुळे मी एवढा डेप्थ मध्ये सांगतोय. आणि पुढे ते काय म्हणतात, अजून आपली लेंथ कशावर डिपेंड करते, सॉरी लेंथच म्हणतोय, पिरियड कशावर डिपेंड करतो, तर ग्रॅव्हिटीवर डिपेंड करतो. कशावर डिपेंड करतो, ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी वर डिपेंड करतो. तुम्हाला माहिती आहे, वस्तू आता आपण म्हणजे ती पेंडुलम हवेतच असणार आहे, त्यामुळे त्याच्यावर गुरुत्वीय बल लागणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करणार आहे. त्यामुळं साहजिक आहे कुठल्या पण वस्तूवर ग्रॅव्हिटी काम करते जी हवेत आहे त्या. ठीक आहे, त्यामुळं जी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. गुरुत्वाकर्षण जास्त असेल, ठीक आहे,
तर काय होणार आहे ते तुम्हाला कळते, कमी असेल काय होणार आहे ते तुम्हाला कळते. मग त्यांनी तेच म्हणलंय की ग्रॅव्हिटीवर पण डिपेंड करतं की टाइम पिरियड जास्त असेल का कमी असणार आहे. ठीक आहे. आता ते म्हणतात जी ची व्हॅल्यू जर जास्त असेल तर ते काय होणार, टाइम पिरियड जास्त लागणार. कसं जास्त लागणार, तर आता वस्तू आपण इथं घेतोय पहिल्यांदा, गुरुत्वाकर्षणामुळे काय होणार, ह्याच्यात जास्त आकर्षण ह्याच्याकडे वाढणार. आकर्षण वाढल्यामुळे जो जर्क मिळणार आहे तो जास्त पॉवरफुल मिळणार. नंतर ही वस्तू जास्त लांब जाणार, परत ह्याला आकर्षण वाढणार, जर्क अजून पॉवरफुल मिळणार. त्यामुळे जो टाइम आहे ती वस्तू अंतर भरपूर कव्हर करणार ना, पेंडुलम आपला जास्त डिस्टन्स कव्हर करणार, त्यामुळे टाइम जास्त लागणार. पण जर तेच गुरुत्वाकर्षण कमी असेल तर हा जर्क कमी बसणार, ती वस्तू अशी थोडीच पुढे जाणार, थोडी मागे येणार. त्यामुळं गुरुत्वाकर्षणावर बरंच काय अवलंबून असतं. गुरुत्वाकर्षण जास्त तर आकर्षण जास्त, आकर्षण जास्त तर ती वस्तू आपण अशी स्थिर नाही ठेवत आहे मित्रांनो, त्याला आपण लांब खेचतोय आणि मग सोडतोय. त्यामुळे गुरुत्वाकर्षण जास्त असल्यामुळे ह्याला जर्क जो आहे, जो ताण आहे तो जास्त बसणार, त्या ताणामुळे ती वस्तू तेवढ्या लांब जाणार आहे. कळतंय. त्यामुळे ग्रॅव्हिटी आणि टाइम पिरियड हा काय म्हणतात, ते ग्रॅव्हिटी आणि टाइम पिरियड कसं म्हणतात, ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. त्यामुळे टाइम आणि ग्रॅव्हिटी एकमेकाला काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं ते म्हणतात. मग इथं तुम्हाला दिसत असेल बघा, लेंथची पॉवर जी आहे ती आपल्याला माहिती आहे का नाही, ग्रॅव्हिटीची पॉवर माहिती आहे का नाही. मग ह्याला आपण पॉवर कन्सिडर करूया ए आणि ग्रॅव्हिटीची पॉवर कन्सिडर करूया बी. म्हणजे हे हो का असं आहे, टी डायरेक्टली प्रपोर्शनल एल टू द पॉवर ए, टी डायरेक्टली प्रपोर्शनल जी टू द पॉवर बी. आता दोन्ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत, बरोबर आहे, हे दोन्ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. त्यामुळे वेगळं लिहायच्या ऐवजी आपण हे एकत्र लिहू, म्हणजे एल टू द पॉवर ए जी टू द पॉवर बी. कळतंय. आणि ह्याला इज इक्वल टू, जेव्हा तुम्हाला माहिती आहे जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह काढायचं असतं तेव्हा आपण इज इक्वल टू टाकतो आणि एक कॉन्स्टंट घेतो एल ए जी बी. ठीक आहे. आता रिसेंटली तुम्ही 10वी मध्ये बघा न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ शिकला. ग्रॅव्हिटेशनल लॉ मध्ये तुम्ही बघितलं असेल एफ डायरेक्टली प्रपोर्शनल एम एम अपॉन आर स्क्वेअर. युनिव्हर्सल लॉ मध्ये बघितलेलं ना. मग तुम्ही हे चिन्ह काढायसाठी काय करत होता, जी कॅपिटल जी टाकत होता ना, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आठवतंय का मित्रांनो. मग तसंच जेव्हा आपल्याला इज इक्वल टू टाकायचं असतं तेव्हा एक कॉन्स्टंट टाकावा लागतो. तसंच त्या प्रकारे इथे एक कॉन्स्टंट टाकलाय, तो कॉन्स्टंट काय, के. तो कॉन्स्टंट म्हणजे एक नंबर आहे. ठीक आहे, जे दोन्ही साईडला काय करेल, बॅलन्स करेल. कळतंय सगळ्यांना. मग इथपर्यंत कळलं काय झाली केस. आता ते म्हणतात की आता आपण डायमेन्शन व्हेरीफाय करूया. कसं डायमेन्शन व्हेरीफाय करायचं, तर आता बघा टी म्हणजे काय, टाइम आहे. त्यामुळे ह्याचं डायमेन्शन काय असेल मित्रांनो सांगा, एल टू द पॉवर 1. के म्हणजे नंबर आहे, त्यामुळे के आपण आहे तसं ठेवूया. के ला डायमेन्शन असणार. एल म्हणजे लेंथ आहे, बरोबर. त्यामुळे लेंथची पॉवर काय घ्यायची, 1 आणि बाहेर पॉवर ए घ्या. ए गुणिले काही, ए गुणिले ए काही असू शकतं ना. मग काही इंटू 1 तो नंबर डायरेक्ट ए इंटू 1 एच येणार आहे. त्यामुळे हे असं लिहूया आपण. आणि ग्रॅव्हिटी जी आहे, ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपलं ऍक्सेलरेशन आहे. त्यामुळे ऍक्सेलरेशन तुम्हाला माहिती आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, इथं साईडला लिहूया आपण. जी म्हणजेच आपलं ऍक्सेलरेशन आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम असतं. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. कळतंय सगळ्यांना. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे, बरोबर आहे. इंटू, थांबा एक मिनिट, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम कळलं. थांबा एक मिनिट मित्रांनो. हा झालंय म्हटलं. बघा मी काय केलं, तुम्हाला कळत नसेल तर हो का, काय केलं, वेलॉसिटी इंटू 1 अपॉन टाइम केलं आपण, बरोबर. असं लिहूया आपण ह्याला. वेलॉसिटी माहिती आहे तुम्हाला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे इंटू 1 अपॉन टाइम आहे. डिस्प्लेसमेंट कशाने लिहितो, लेंथ टू द पॉवर 1. आता टाइम खाली, टाइमचा स्क्वेअर होणार खाली, पण वर गेल्यावर काय होणार, टाइम टू द पॉवर -2 होणार, बरोबर आहे ना. मग हेच आपण आहे तसं घेऊया. लेंथ 1 टाइम टू द पॉवर -2. मग लेंथ 1 टाइम टू द पॉवर -2. पण आता ह्याची पॉवर काय आहे, बी आहे नाही का, बी घेतली आपण, हे जी आहे नाही का, ह्याची पॉवर बी. म्हणजे बी गुणिले 1 केलं तर पॉवर बीच येणार लेंथची. टी गुणिले टीची पॉवर -2 इंटू बी आहे, त्यामुळे त्याची पॉवर काय येणार, -2b येणार. कळतंय. आता हे पॉवर मल्टिप्लाय करून घेऊया आपण, म्हणजे के एल टू द पॉवर ए आणि हे काय होणार, एल टू द पॉवर बी टी टू द पॉवर -b. आता बेस सेम असेल तर पॉवरची काय होते, ऍडिशन होते. मग चला, एल टू द पॉवर ए प्लस बी टी टू द पॉवर -2p. म्हणजे इथं आपल्याला काय बघायला मिळतंय, इथं लेंथची पॉवर किती आहे, हो का, मी हे आहेतच लिहितो, थांबा. इथं मी आहेतच लिहितो, लेंथ टू द पॉवर 1. मग लेंथ बघा, इथं लेंथची पॉवर किती, 1 आहे. इथं लेंथची पॉवर किती, 8 प्लस बी आहे. म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. एवढं कळलं. आता इथं बघा, इथं टी नाहीये, म्हणजे टी ची पॉवर किती आहे, 0 आहे.
आणि इकडे टी ची पॉवर किती -2b, म्हणजे टी ची पॉवर आपण हे एकत्र केलं तर -2b इज इक्वल टू काय येणार 0, म्हणजे b इज इक्वल टू काय येणार 0 येणार. एवढं कळतंय. b ची व्हॅल्यू काय येणार 0 येणार. ओके. टी टू द अरे थांबा आपण चुकलो. थांबा अरे तर टी ची पॉवर 1 आहे नाही का, सॉरी लेंथ नाही, सॉरी मित्रांनो, एक छोटी पण लय मोठी चूक झाली आपल्याकडनं. काय झालंय, थांबा एक मिनिट, हेरप करतो मी. आपण हे टाइम पिरियड आहे ना, चुकलं आपलं, टाइम आहे ना, मग इथं टी टू द पॉवर 1 येणार. तरी मी म्हणलं असं का होतंय. ठीक आहे. आणि मग इथं बघा हे इक्वेशन आहे तसं, सॉरी बरं का, एक छोटे चुका आता होत राहतात. आता टी टू द पॉवर 1 आलं, मग 1 इज इक्वल टू -2b, आणि लेंथ काय नाही, म्हणजे लेंथ 0 आहे, उलट झालं आपलं. मग 0 इज इक्वल टू a प्लस b. आता b ची व्हॅल्यू ह्याच्यावरनं काय येणार, b ची व्हॅल्यू -1/2 येणार. b ची व्हॅल्यू काय येणार -1/2, आणि a ची व्हॅल्यू काय येणार, a इज इक्वल टू -b येणार. एवढं आलं इथपर्यंत, a इज इक्वल टू -b. इथपर्यंत कळलं सगळ्यांना नक्की? ओके. इथपर्यंत काही अडचण नसावी असं मला वाटतंय. कळतंय. आता b ची पॉवर आली -1/2, आणि a इज इक्वल टू काय आलं -b आलं. आता b ची पॉवर आपल्याला माहिती, b ची व्हॅल्यू माहिती, सॉरी पॉवरच म्हणतोय मी, b ची व्हॅल्यू माहिती -1/2. a ची व्हॅल्यू काय होणार -1/2, म्हणजे a होणार 1/2. a ची व्हॅल्यू आली 1/2, b ची व्हॅल्यू आली इथं वर b ची लिहिली आपण -1/2. आता हे पॉवर्स जे आहेत, हे पॉवर्स आपण ह्या इक्वेशन मध्ये आहे तसं टाकून देऊयात. कळतंय. हे पॉवर्स आपण ह्या इक्वेशन मध्ये आहे तसं टाकून देऊ. बघा मग काय होतंय, टी ची पॉवर काय होती, टी ची पॉवर आहे तशीच होती, 1च होती. के आहे तसा आहे आपला. एल ची पॉवर आता काय होणार, एल ची पॉवर काय होती, मी हे इक्वेशन आधी आहे तसं लिहितो बरं का, मग तुम्हाला कळेल. टी टू द पॉवर -b होतं. आता टी आहे तसा लिहूया आपण, के आहे तसं लिहूया. एल ची पॉवर काय a प्लस बी. मित्रांनो काय होतंय, एल ची पॉवर a प्लस बी होती ना. ह्या इक्वेशन मध्ये नाही, ह्या इक्वेशन मध्ये नाही टाकायचं ते, ह्या इक्वेशन मध्ये टाकायचं, ह्या इक्वेशन मध्ये टाकायचंय. कारण ते केलं तर आपलं परत हे व्हॅल्यू येते, हे मग ते फायदा होत नाही ना. आपल्याला इक्वेशन काय आहे ते काढायचंय ना. त्यामुळे हे इक्वेशन लिहूया आपण, टी इज इक्वल टू के एल टू द पॉवर a जी टू द पॉवर b. चला लिहून घेतलं. मग टी आहे तसा, के आहे तसा. एल ची पॉवर काय a ची व्हॅल्यू किती हाफ आहे, a ची व्हॅल्यू किती हाफ आहे. जी ची व्हॅल्यू किती बी आहे ना, जी चे पॉवर किती बी आहे, बी ची व्हॅल्यू किती -1/2. मायनस म्हणजे काय, आता वर मायनस आहे, खाली गेल्यावर काय होणार ते प्लस होणार. L/G होणार. हे ह्याची पॉवर 1/2 आहे तशी, ह्याची पॉवर 1/2 आहे तशी. मग ह्या दोघांची पॉवर काय सेम आहे, त्यामुळे आपण काय करूया L/G होल टू द पॉवर -1/2. आता पॉवर हाफ असेल तर ह्याचा अर्थ काय असतो, हाफ पॉवर म्हणजे काय रूट असतं, हाफ पॉवर म्हणजे काय रूट असतं. तर मग आपला फॉर्म्युला काय आला, टी इज इक्वल टू के √L/G. अंडर म्हणजेच हाफ असतं बरं का मित्रांनो, एवढं समजून घ्या. अंडर म्हणजेच काय असतं, हाफ असतं. ओके. ह्या एक गोष्ट आहे लक्षात ठेवा, अंडर म्हणजे हाफ असतं. ओके, हे कळलं सगळ्यांना. मग आपलं इक्वेशन काय आलं, टी इज इक्वल टू के √L/G. आता के म्हणजे नंबर आहे, मग तो नंबर आपण ऍडजस्ट करायसाठी काय घेतो, दोन्ही साइड इक्वल यासाठी के ची व्हॅल्यू घेतो आपण 2π. के ची व्हॅल्यू काय घेतो 2π. मग हे इक्वेशन काय होतंय, इक्वेशन काय झालं आपलं, टी इज इक्वल टू 2π √L/G असं इक्वेशन झालेलं आहे. कळतंय मित्रांनो, कळलं इक्वेशन कसं आलं हे. मग इक्वेशन काढण्यासाठी, ओके, इक्वेशन मध्ये रिलेशनशिप जे असतं वस्तूंमधलं, टी मधलं एल मधलं रिलेशन आपण काढलं, टी मधलं जी मधलं रिलेशन काढलं, आणि ह्याच्या मदतीने आपण हा अख्खा फॉर्म्युला बनवलेला आहे. कळतंय. चलो मग एकदा न बघता चला माझ्या बरोबर न बघता सगळ्या गोष्टी सोडवा. चला पहिल्यांदा आपण काय सांगितलं, टी डायरेक्टली प्रपोर्शनल एल असतं. नंतर सांगितलं टी डायरेक्टली प्रपोर्शनल जी असतं. मग आपण ह्यांना एकत्र केलं, टी डायरेक्टली प्रपोर्शनल एल जी. आता ह्याच्या पॉवर्स किती आहेत ते आपल्याला माहिती नव्हत्या, त्यामुळे एल ची पॉवर आपण काय कन्सिडर केली, एल टू द पॉवर ए. जी ची पॉवर कन्सिडर केली जी टू द पॉवर बी. आता इक्वेशन बॅलन्स करायसाठी आपण काय टाकतो, एक कॉन्स्टंट टाकतो एल टू द पॉवर ए
जी टू द पॉवर बी. हे आपलं आलं इक्वेशन. ओके, आता इक्वेशन मध्ये ह्याच्या व्हॅल्यू काढायच्या तर डायमेन्शन वरनं काढूया. टाइम आहे, टाइम पिरियड, त्याची व्हॅल्यू काय असणार टी टू द पॉवर 1. के आहे तसं ठेवा. एल चे डायमेन्शन, एल म्हणजे लेंथ आहे, लेंथ काय असणार 1 आणि इंटू ए करूया आपण डायरेक्ट. आता ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी म्हणजे काय असते ऍक्सेलरेशन ना. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे वेलोसिटी अपॉन टाइम. ह्यालाच मी काय लिहिलं वेलोसिटी इंटू 1 अपॉन टाइम. वेलोसिटी म्हणजे काय असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटू 1 अपॉन टी. म्हणजे डी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे लांबी इज इक्वल टू लांबीची पॉवर लेंथची पॉवर 1 असणार आहे आणि टाइम स्क्वेअर होते. खाली वर आली तर पॉवर काय होते टी टू द पॉवर -2 आणि ह्याची काय घेतली पॉवर आपण बी घेतली आहे. मग ह्यालाच जर सोडवलं टी टू द पॉवर 1 के एल टू द पॉवर ए आत मल्टिप्लाय केलं एल टू द पॉवर बी टी टू द पॉवर -2 बी. कळलं. आता इथं टी टू द पॉवर 1, आता इथं बेस सेम असेल, इथं बेस सेम आहे, पॉवरची काय होणार ऍडिशन एल टू द पॉवर ए प्लस बी टी टू द पॉवर -2 बी. आता ह्या साईडला बघा लेंथ ए प्लस बी आहे. ओके, लेंथ ए प्लस बी, ह्या साईडला लेंथ नाहीये म्हणजे लेंथ किती झाली 0 झाली. म्हणजे ह्याचा अर्थ 0 इज इक्वल टू काय झालं ए प्लस बी झालं. म्हणजेच ए इज इक्वल टू काय होणार -बी होणार. इथपर्यंत कळलं मित्रांनो. पुढे नंतर आता टी ची पॉवर काय इथं -2 आहे आणि इथं टी ची पॉवर 1 आहे म्हणजे -2b इज इक्वल टू 1. बी ची पॉवर बी ची व्हॅल्यू काय झाली -1/2 झाली. आता ही बी ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाका मग तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळेल. काय ए ची व्हॅल्यू मग ए इज इक्वल टू मायनस ऑफ बी ची व्हॅल्यू किती -1/2. मग ए ची व्हॅल्यू किती आली 1/2 आलेली आहे. ए ची व्हॅल्यू 1/2 आली, बी ची व्हॅल्यू -1/2 आली. आता हे दोन्ही ज्या आलेल्या व्हॅल्यू आहेत त्या आपण कुठे टाकायच्यात आपल्या ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये टाकायच्या आहेत. पहिले इक्वेशन लिहून घ्या मग टी इज इक्वल टू के एल टू द पॉवर ए जी टू द पॉवर बी. टी आहे तसा, के आहे तसा, एल टू द पॉवर ए एल ची ए ची पॉवर ए ची व्हॅल्यू काय आली 1/2. जी ची पॉवरची म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आली -1/2. आता मायनस आहे म्हणजे खाली गेले होते काय होणार प्लस एल टू द पॉवर 1/2 जी टू द पॉवर 1/2. आता पॉवर सेम आहेत तर पॉवर आपण एकत्रित लिहून घेऊया. म्हणजे कसं लिहायचं टी के एल अपॉन जी टू द पॉवर 1/2. मी तुम्हाला सांगितलंय 1/2 म्हणजेच काय असतं रूट असतं. टाका रूट. चला टी इज इक्वल टू के अंडर रूट एल अपॉन जी आलं इक्वेशन. आणि के ची व्हॅल्यू आपण बॅलन्स करायसाठी काय घेतो 2π घेतो. त्यामुळे इथं इक्वेशन काय होणार इक्वेशन आपलं टी इज इक्वल टू 2π अंडर रूट एल अपॉन जी. आलं इक्वेशन. कळतंय सगळ्यांना इक्वेशन कसं आलं. मग कुठलं पण इक्वेशन काढण्यासाठी किंवा त्यांच्यातलं रिलेशनशिप डिटरमाइन करण्यासाठी आपण ह्या प्रकारे डायमेन्शन्सचा यूज करतो. कळलंय का नाही मित्रांनो. कळलं का नाही तुम्हाला. खुश आता. हे बघून अवघड वाटत होतं का नाही आधी पहिल्यांदा. आता कळलं असेल बऱ्यापैकी. बराच वेळ लागतोय समजवायला ठीक आहे ना. पण एकदा दोनदा हे तुम्ही सोडवलं ना मनाने की मग आपल्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय गेल्या लेक्चरलाच की फिजिक्स हा सॉल्व्ह करण्याचा विषय आहे. जेवढं जास्त लिहिताल राईट करताल जेवढं जास्त रीड करताल रीड पेक्षा तुम्ही राईट करा. ठीक आहे ना. हे जास्त प्रायोरिटी ह्याला जास्त प्रायोरिटी द्या. जेवढं लिहिताल न बघता. आता जसं हे इक्वेशन मी तुम्हाला सांगितलं लिहा ना न बघता. वही बंद करा सगळं बंद करा न बघता लिहा. पुस्तक बंद करा वही उघडा पेन घ्या झटझट 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 जसं आपण केलं तसं करायचं. ठीक आहे. पुस्तक हे फक्त आपल्या रेफरन्स साठी आहे पण प्रॅक्टिस जी आहे पक्का जे तुमचं प्रत्येक कन्सेप्ट पक्क करण्याचं काम ते तुमच्या स्वतःवर डिपेंड करते. जेवढा वेळा लिहिताल जेवढा वेळा प्रॅक्टिस करताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कळतंय. दुसरं इक्वेशन कळलं असेल असं मला वाटतंय. वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट आता पुढे जाऊया. ओके. आता पुढं टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. आता इथं सुद्धा तुम्हाला हे स्टेटमेंट लक्षात ठेवा मित्रांनो. कळतंय. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचंय. एवढं स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे सॉल्व्ह कसं करायचं ते पाठ करायची गरज नसते. ते आपल्या तुम्हाला सॉल्व्ह केल्यावरच म्हणजे लक्षात येणाऱ्या गोष्टी. पाठांतराचा विषय हाच आहे फक्त स्टेटमेंट पाठ करायचं. इथं सुद्धा आता तिसऱ्यामध्ये हे जे स्टेटमेंट दिलंय ते पाठ करून घ्याल की टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. म्हणजे आता जूल आणि अर्ग तुम्हाला माहिती आहे. जूल हे कोणाचं युनिट आहे वर्कचं युनिट आहे. अर्ग सुद्धा काय वर्कचंच युनिट आहे. म्हणजे जूल जे आहे ना जूल हे इंटरनॅशनल युनिट आहे SI युनिट आहे.
आणि अर्ग जे आहे ते सीजीएस युनिट आहे. कळतंय? हे SI युनिट आहे वर्कचं जूल आणि हे सीजीएस युनिट आहे. मग जूल आणि अर्ग ह्यातील संबंध काढण्यासाठी, ओके, जूल आणि अर्ग यातील संबंध काढण्यासाठी आपण काय करतो, वापरतो आपण हे डायमेन्शन्सचा वापर करतो. कन्व्हर्जन फॅक्टर, ओके, बिटवीन युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. आता हे दोन्ही युनिट कुणाचे, वर्कचेच आहे ना रे बाबा, कळतं का? वर्कचेच युनिट आहेत. जूल सुद्धा वर्कचंच युनिट आहे, अर्ग सुद्धा वर्कचंच युनिट आहे. पण जूल हे SI युनिट आहे, अर्ग हे सीजीएस युनिट आहे. 1 जूल म्हणजे किती अर्ग असतं, एक्स म्हणजे किती अर्ग आहे हे आपल्याला काढायचंय. त्यासाठी आपल्याला डायमेन्शनचा वापर करायचा आहे. त्यासाठी वर्कचं तुम्हाला माहित पाहिजे. आता वर्कचा फॉर्म्युला माहित पाहिजे. वर्कचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे काय असतं? मास इंटू ऍक्सेलरेशन, आणि डिस्प्लेसमेंट आहे तसं घ्या. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? व्हेलॉसिटी अपॉन टाइम असतं. डिस्प्लेसमेंट आहे तसं ठेवा. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटू टाइम आहे तसं घ्या, इंटू. खूप विस्तार केलाय मित्रांनो मी, तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे, त्यासाठी एवढी धडपड चालू आहे. त्यामुळे जे लोक नवीन आहेत चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा, जे जुने आहेत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, एवढं विस्तारून पुस्तकात दिलेलं नाहीये मी, तुमच्यासाठी म्हणून देतोय. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डायमेन्शन काढता आलं. इथं कळलं ना काय केलं? फोर्स म्हणजे काय? मास इंटू ऍक्सेलरेशन, डायरेक्ट लिहिलंय. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी इंटू टाइम, व्हेलॉसिटी अपॉन टाइम, सॉरी, व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. हा टाइम मी इकडे लिहिलाय असा 1/t करून, काही बदललेलं नाहीये. कळतंय? आता सांगा, मास म्हणजे काय? हेच काय राहणार? m1. डिस्टन्स म्हणजे काय? L1. टी खाली 1 आहे, वर आल्यावर काय होणार? -1. नंतर टी खाली 1 आहे, वर आल्यावर काय होणार? -1. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? लांबी 1. आता ह्यांना एकत्र करा. M1 आहे, L बघा, L इकडे एकदा आहे, इकडे एकदा आहे. बेस सेम असेल, पॉवरची काय होते? ऍडिशन. 1 + 1 2 होणार. टाइम काय होणार? बेस सेम, पॉवरची काय होणार? ऍडिशन. -1 + -1 -2. हे आहेत आपल्या वर्कचे डायमेन्शन्स. कळलं कसं काढलं वर्कचं डायमेन्शन? त्यांनी पुस्तकात डायरेक्ट दिलंय M1 L2 T-2. मी तुम्हाला काढून दिलंय. कळतंय सगळ्यांना? मग ओके, आता लक्ष द्या. आता वर्क, हे पण वर्क आहे, हे पण वर्क आहे. त्यामुळे आपण काय करूया, आता ह्याला सेम लिहूया, पण हे एक्स आहे तसं ठेवूया. ठीक आहे? मग जूलचे युनिट, जूलचे काय डायमेन्शन आहेत बघा, MLT इज इक्वल टू एक्स. एक्सची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला, इज इक्वल टू MLT. पण आता MLT लिहिले तर फरक कळणार नाही. त्यामुळे आपण काय करूया की जूलचे जे डायमेन्शन्स आहेत, वर्कवाले जूलचे डायमेन्शन, त्याला M1 M1 L1 T1 कन्सिडर करूया. आणि जे अर्गवाले डायमेन्शन आहे त्याला M2 L2 T2 कन्सिडर करूया. ओके, कळतंय सगळ्यांना? चलो, मग आता ह्यांचे डायमेन्शन टाकून घ्या ह्याच्यासारखे. M काय? 1 आहे, M1 आहे. L काय होता? 2 होता. T टू द पॉवर काय होतं? -2. ह्याचं सुद्धा M1 L2 T टू द पॉवर -2. कळतंय सगळ्यांना? गुड. मग आता ह्यालाच आपण काय करूया? कन्वर्ट करून घेऊया. काय करायचं? ह्याला कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे एक्स एका बाजूला घ्या, हे इकडं मल्टिप्लाय, तिकडे गेलं काय होणार? डिवाइड होणार. मग काय होणार बघा, M1 L1 T1. पॉवर ह्यांच्या लिहून घ्यायच्या. इकडं काय? M1 ची 1 आहे, L1 ची 2 आहे, T1 ची -2 आहे. डिवायडेड बाय काय येणार खाली? M2 L2 T2. M ची पॉवर 1, L ची पॉवर 2, T ची पॉवर -2. पॉवर सेम आहेत. मला यांना कंबाईन मध्ये लिहून घ्यायचं. M1 अपॉन M2, दोघांची पॉवर काय आहे? 1 आहे. ओके, एक मिनिट. दोघांची पॉवर काय आहे? 1 आहे. तसंच L1 अपॉन L2, दोघांची पॉवर काय आहे? 2 आहे. तसंच इकडं T1 अपॉन T2, दोघांची पॉवर काय आहे? -2. आता बघा, M1 L1 T1 हे कुठलं इंटरनॅशनल युनिट आहे. इंटरनॅशनल मध्ये थोडक्यात MKS सिस्टीम समजा. आणि CGS मध्ये, आता MKS सिस्टीम मध्ये आपण जे वेट आहे, मास आहे, ते कशात मोजतो? kg मध्ये मोजतो. आणि CGS मध्ये वजन कशात मोजतात? ग्रॅम मध्ये मोजतात. त्यामुळे हे असं लिहूया आपण, आणि ह्याचं पॉवर 1. नंतर लांबी जी आहे, लेंथ, MKS सिस्टीम मध्ये कशात मोजतो आपण? मीटर मध्ये मोजतो. आणि CGS मध्ये कसं मोजतो आपण? सेंटीमीटर मध्ये मोजतो. मग हे लिहून घेतलं, ह्याची पॉवर 2. आता पुढं थांबा एक मिनिट, हे थोडं इकडं घेऊया आपण.
जागा राहील आपल्याकडं. आणि लास्ट टाइम, एम केस मध्ये कसं मोजतो आपण, सेकंद मध्येच मोजतो, आणि सीजीएस मध्ये पण आपण सेकंद मध्येच मोजतो. कळतंय? त्यामुळे ह्याची पॉवर -2. कळतंय सगळ्यांना काय केलं आपण? एम केस मध्ये काय म्हणतात, कशात मोजतात ते लिहिलं, सीजीएस मध्ये कशात मोजतात ते लिहिलं. आता ह्यांचं कन्व्हर्जन करून घ्यायचं. ओके, इथं जागा नाहीये, मी वर लिहितो. कळतंय? मी वर लिहितो, ह्या साईडला लिहितो मी. ओके, काय आलं आपलं, मी इथं लिहितो. ठीक आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू, हे परत लिहू आपण, एक्स इज इक्वल टू के जी अपॉन जी आलं, पॉवर काय 1 होती. थांबा 1 मिनिट, हे थोडं शिट, के जी अपॉन जी, पॉवर काय 1. नंतर काय होतं, लेंथ कशात मोजतो आपण इथं, मीटर, अपॉन कशात मोजतात इथं सीजीएस मध्ये सेंटीमीटर, ह्याची पॉवर आहे 2. टाइम कशात मोजतात, सेकंद, आणि इथं पण कशात मोजतात, सेकंद मध्येच मोजतात, ह्याची पॉवर -2. आता कन्व्हर्जन करून घ्यायचं. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असतं मित्रांनो सांगा? 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम असतं, अपॉन ग्रॅम आहे तसं, पॉवर काय 1. हे त्यानंतर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, अपॉन सेंटीमीटर. आणि सेकंद म्हणजे काय, सेकंदला सेकंद आहे तसं ठेवायचं. सेकंद म्हणजे सेकंदचं सेकंद, तेच क्वांटिटी. आता बघा, वरच्या क्वांटिटी आणि खालच्या क्वांटिटी काय होणार, कट होणार. वर ग्रॅम आहे, खाली ग्रॅम आहे, कट ऑफ. वर सेंटीमीटर, खाली सेंटीमीटर, कट. वर सेकंद, खाली सेकंद, कट. म्हणजे इथं काय नाही येणार, काय येणार, इथं 1 येणार थोडक्यात. ठीक आहे, मग बघा इथं काय झालं, एक्स इज इक्वल टू 1000, इथं काय झालं 100 रेस टू पॉवर 2, आणि इथं 1 टू द पॉवर -2 म्हणजे 1च राहणार आहे. त्यामुळे ह्यात काय वादच नाही. आता ह्याला मी कसं लिहू शकतो, 10 टू द पॉवर 3 लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे का? आणि ह्याला कसं लिहू शकतो, 10 टू द पॉवर 2, आणि वर पॉवर काय 2, आणि ह्याला 1 म्हणजे 1 रेस टू किती पण 1च येतं. ठीक आहे, त्यामुळे ह्याला 1च राहणार आहे. ओके, आता 10 टू द पॉवर 3, ओके, 10 टू द पॉवर 3, इथं काय येणार, 2 2 चा 4 येणार, 2 × 2 ब्रॅकेट जाऊ येतं तेव्हा मल्टिप्लिकेट, 2 2 चा 4. हे रफ करूया आपण, 10 टू द पॉवर 4, 1 काढून टाकूया, 1 म्हणजेच काय नाही ना. आता बघा, बेस सेम असेल, पॉवरची काय होणार, ऍडिशन होणार. काय होणार, पॉवरची ऍडिशन होणार. काय होणार मित्रांनो, ऍडिशन. मग 10 आहे तसा 3 + 4, काय येणार उत्तर आपलं, 10 टू द पॉवर 7. मग एक्स ची व्हॅल्यू काय आली, 10 टू द पॉवर 7 आली. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग आपण लिहिलं, म्हणजेच 1 जूल म्हणजे किती असणार, 10 टू द पॉवर 7 अर्ग असणार. काय असणार, 10 टू द पॉवर 7 अर्ग असणार. कळतंय का मित्रांनो? कळतंय तुम्हाला काय केलं आपण? परत एकदा मी समजावून सांगतो, चलो परत एकदा लक्ष द्या. काय केलं आपण, पहिल्यांदा 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग हे आपल्याला काढायचं होतं. आपण काय म्हणलं, जूल हे कुणाचं युनिट आहे, वर्कचंच युनिट आहे. अर्ग पण कुणाचं युनिट आहे, वर्कचंच युनिट आहे. त्यामुळे त्याचे डायमेन्शन्स काय असणार आहे, सेम आहे, फक्त जूल इंटरनॅशनल युनिट आहे, एम केस मध्ये मोजतो आपण, आणि अर्ग ते सीजीएस युनिट आहे, सीजीएस मध्ये मोजतो. मग जूलचे डायमेन्शन आपण M1 L1 T1 कन्सिडर केले, अर्गचे M2 L2 T2 कन्सिडर केले. M1 ला पॉवर 1 दिली, T2 ला पॉवर L1 ला पॉवर 2 दिली, T1 ला पॉवर -2. कसं काढले, हे वर्कचे डायमेन्शन काढले आपण, ते आहे तसे दिले. M1 आपण M2 N1 आपण L2 T1 आपण T2 केलं. मग आपण लिहिलं की M1 L1 T1 हे कसे आहेत, एम केस सिस्टीम मधले. एम केस मध्ये आपण मास केजी मध्ये मोजतो, लेंथ मीटर मध्ये मोजतो, टाइम सेकंद मध्ये मोजतो. M2 L2 T2 हे सीजीएस युनिट्स आहेत, त्यामुळं मास ग्रॅम मध्ये मोजतात, लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजतात, टाइम सेकंद मध्ये मोजतो. ह्यांना कन्वर्ट करून घेतलं. 1 किलो म्हणजे किती ग्रॅम, 1000 ग्रॅम. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. आणि सेकंद आहे तसं राहणं. ग्रॅमला ग्रॅम कट झालं, सेंटीमीटरला सेंटीमीटर कट झालं, आणि सेकंदला सेकंद कट झालं. मग राहतो काय नंबर फक्त 1000, 100 टू द पॉवर 2 आणि 1 टू द पॉवर -2. मग 1000 लाच कसं लिहिता येईल, 10 टू द पॉवर 3. 100 ला कसं लिहिता येईल, 10 टू द पॉवर 2, आणि 1 आहे तसं राहणार. मग 2 × 2 काय झालं, 4 झालं. मग 10 बेस सेम असणार, पॉवरची काय होणार, ऍडिशन होणार. बेस सेम असेल, पॉवरची ऍडिशन झाली की 10 टू द पॉवर 7 हे आपलं उत्तर आलंय. म्हणजे 1 जूल म्हणजे किती अर्ग, 10 टू द पॉवर 7 अर्ग. कळलं सगळ्यांना?
2 मिनिट घ्या व्यवस्थित, हे काय चाललंय हे बघा. 2 मिनिट डोळे फिरवा ह्या सगळ्यांवरून. कळतंय का सगळ्यांना? काय अडचण? ओके. तुमच्या समजुतीसाठी तुम्हाला एक्झाम मध्ये एक तर हे विचारलं जाणार किंवा अजून एक आहे ते मी तुम्हाला समजावतो, ते विचारलं जाणार. हे सगळ्यांना कळलंय का मित्रांनो? हे कळलंय नक्की? कळलंय का नक्की? हे कळलं असेल तर जायचं पुढं. अजून एक इक्वेशन आपण बघूया. जर मी तुम्हाला विचारलं 1 न्यूटन म्हणजे किती डाइन, 1 न्यूटन म्हणजे किती डाइन, तर तुम्हाला काढता येईल का मित्रांनो? चलो काढूया आपण. मला सांगा न्यूटन आणि इथं काय डाइन कॉमन आहे, हे सीजीएस युनिट, हे एमकेएस युनिट, एमकेएस सिस्टीम ऑफ युनिट्स. आता न्यूटन हे कुणाचं युनिट आहे? फोर्सचं युनिट आहे. मग फोर्सचे डायमेन्शन काढा. फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. मास आहे तसं ऍक्सेलरेशन म्हणजे काय? वेलोसिटी अपॉन टाइम, म्हणजे मास इंटू वेलोसिटी इंटू 1 अपॉन टाइम. वेलोसिटीचं सांगा. वेलोसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटू 1 अपॉन टाइम. चलो मग ह्याचं आता हे मी सरळ एका रेषेत लिहितो. ठीक आहे, सगळ्या गोष्टी एका रेषेत लिहू आपण, म्हणजे तुम्हाला कळल. चलो आता सिंपल. मग मास काय येणार? 1 येणार. लेंथ डिस्प्लेसमेंट एकदाच आहे, टी इंटू टी स्क्वेअर होतंय खाली, त्यामुळे T⁻⁻² होणार. कळतंय? मग हे डायमेन्शन घेतले M1 L1 T⁻⁻². डायमेन्शन कसं आले कळलं सगळ्यांना? चलो पुढं काय करू आपण पटपट. मग आता हे एमकेएस युनिट आहे, त्यामुळे काय करणार तुम्ही? ह्याला पण M1 कन्सिडर करा, L1 कन्सिडर करा, T1 कन्सिडर करा. इज इक्वल टू एक्स M2. ठीक आहे, काय म्हणायचं ह्याला? M2 L2 T2. आणि डायमेन्शन आहे तशी द्या. M काय? 1 आहे, L1 T⁻⁻², M1 L1 T⁻⁻², M1 L1 T⁻⁻². कळतंय? दिले डायमेन्शन. एक्स साठी फॉर्म्युला काढा. एक्स साठी काढला मग काय होणार? M1 L1 T1 पॉवर आहे तशा 1 1 -2 डिवायडेड बाय M2 L2 T2 1 1 -2 आहे तसं. आता काय करायचं मग? M ला M एकत्र करा, M1 अपॉन. ओके. आणि मित्रांनो हे मी बाहेरचं काही शिकवत नाही बरं का, हा क्वेश्चन तुम्हाला येतो. तुम्ही गेल्या वेळेसच्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला कळेल हा क्वेश्चन आलेला आहे. एक तर डाइन न्यूटन मध्ये विचारतात किंवा ते अर्ग जूल वाला विचारतात, एक कुठलं तरी विचारतात. ठीक आहे, त्यामुळे हे बाहेरचं आहे असं समजू नका. तुम्हाला ते काहीही देतील, काहीही देऊ द्या, घाबरायचं नाही. आपण शिकलोय पद्धत काय, त्यामुळे घाबरायचं नाही. ओके, सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करतोय ना आपण. चलो लिहिलं. आता वरचं काय आहे? कुठल्या सिस्टीम मध्ये? M1 M2 एमकेएस सिस्टीम मध्ये. खाली सीजीएस. मग मगाची सिस्टीम एमकेएस मध्ये मास कशात मोजतात? केजी मध्ये मोजतात. सीजीएस मध्ये मास कशात मोजतात? ग्रॅम मध्ये मोजतात. चलो पॉवर 1. लेंथ कशात मोजतात? मीटर, खाली सेंटीमीटर 1. टाइम कशात मोजतात? सेकंड, खाली पण सेकंड, पॉवर -2. चलो आता 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम. पॉवर आहे तशी घ्या 1. ओके, पॉवर आहे तशी 1 घ्या. मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर टू द पॉवर 1. सेकंड म्हणजे सेकंदला सेकंद आहे तसा राहणार, काही बदल होणार नाही. ओके, आता बघा ग्रॅमला ग्रॅम काय होतो? कट होतो. सेंटीमीटरला सेंटीमीटर काय होतो? कट होतो. व्हेरी गुड. आणि सेकंडला सेकंद काय होतो? कट होतो. मग राहतात काय क्वांटिटीज आपल्या? फक्त 1000 टू द पॉवर 1, 100 टू द पॉवर 1, आणि सेकंद म्हणजे 1च राहते ना, त्यामुळे -2. 1 × -2 काय राहील? आता हा 1000 ला मी कसं लिहू शकतो? 10 टू द पॉवर
3 लिहू शकतो. 100ला कसं लिहू शकतो 10 to the power 2. उत्तर काय आलं बेस सेम असेल पॉवरची काय होते ऍडिशन 3 + 2 उत्तर आलं 10 to the power 5. म्हणजे 1 न्यूटन इज इक्वल टू x डाइन म्हणजेच काय 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाइन. आलं का नाही? काय बघितलं का आपण? कुठं बघितलं का? जे मगाचं लॉजिक होतं तेच अप्लाय केलेलं आहे. कळतंय? तेच आहे तसं अप्लाय केलंय. आपण कुठं बघितलं नाही, कुठला रेफरन्स घेतला नाही आणि कुठलीच स्टेप मी गाळलेली नाहीये. जे काय झालंय इथपासून ते इथपर्यंत सगळं तुमच्या डोळ्यासमोर झालंय. त्यामुळं एक्झाम मध्ये सुद्धा काहीही तुम्हाला देऊ द्या त्यांनी, काहीही डोळे बंद करून तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला काय कळलं पाहिजे न्यूटन आहे ना कशाचं बाबा ते फॉर्म्युला आहे ते म्हणजे न्यूटन फोर्सचं युनिट आहे एवढं तर बेसिक तर सगळ्यांनाच माहित राहतं ना. एवढं माहित नसेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जीवच द्या मग काय म्हणणार आता. फोर्स न्यूटनचं युनिट आहे हे माहित राहतं ना. कळत आहे? पुढे नंतर हे आपण बघितलं तुमच्या पुस्तकात फक्त हे दिलतं, हे एक्झामला विचारल्या जातं. शेवटी हा कन्सेप्ट आहे, हे ऍप्लिकेशन आहे आणि मी तुम्हाला गेल्या वेळेसच सांगितलेलं ऍप्लिकेशन विचारलं जातं, कन्सेप्ट तुम्हाला सांगण्यासाठी असतो. त्यामुळे आपण 2 फॉर्म्युले 2 युनिट्स मधलं जे कन्व्हर्जन आहे ते डिटरमाइन केलंय. कसं आलं सगळ्यांना कळलं का सगळ्यांना हे कसं आलं? मग आपण 3 गोष्टी आता शिकलो. एक म्हणजे इक्वेशन बरोबर आहे का नाही, इक्वेशनचं व्हॅलिडेशन किंवा करेक्ट आहे का नाही ते चेक करण्यासाठी कसं करायचं, लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन काढायचे, लेफ्ट हँड साईडचे आणि राईट हँड साईडच्या प्रत्येक टर्मचे. ठीक आहे, प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर मॅच झाले तर म्हणायचं आपला फॉर्म्युला बरोबर आहे. परत नंतर आपण काय केलं, रिलेशन काढलं. रिलेशन काढतोय म्हणजेच आपण डायरेक्ट फॉर्म्युलाच काढतोय बघा. रिलेशन काढतोय, डायमेन्शन काढले, इक्वेट केले, व्हॅल्यूज निघल्या आपल्या पॉवरचे व्हॅल्यू निघले की त्या इक्वेशन मध्ये परत टाकल्या की आला आपला फॉर्म्युला. आणि थर्ड की इक्वेशन मध्ये आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर डिटरमाइन करायचे होते. 1 जूल म्हणजे किती अर्ग किंवा 1 न्यूटन म्हणजे किती डाइन हे डिटरमाइन करण्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिसचा वापर केला आणि डिफरंट सिस्टीम वापरल्या ना आपण MKS CGS. त्याच्यावरनं आपल्याला कळलं की काय करता येते काय नाही. ओके, सगळं सेम आहे. इथं जे केलं तेच आपण इथं केलंय, काही फरक नाही. फक्त इथं पॉवर बदलल्या ना, वर्कच्या पॉवर वेगळ्या 1 2 इथं पॉवर काय होती बघा 1 2 -2 इथं पॉवर काय झाली 1 1 -2. फोर्स आहे हा, ते वर्क आहे, फरक आहे ना. त्यामुळं सगळ्या गोष्टी बदलल्या. कसं आलं हे कळलं सगळ्यांना नक्की? मग हे रिवाइज करा आणि ह्या मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ह्या तिन्ही गोष्टी, हे तिन्ही जे ऍप्लिकेशन शिकले न बघता एकदा लिहून काढा. जोपर्यंत तुम्ही लिहून काढत नाही, जोपर्यंत क्रॉस चेक करून ते तुमचं बरोबर येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे प्रश्न सुटणार नाहीयेत. एक्झामला हे असं डायरेक्ट विचारल्या जातं मित्रांनो, 1 न्यूटन म्हणजे किती डाइन काढा. आणि हे जेव्हा तुम्ही काढता तेव्हा तुम्हाला 3 किंवा 4 मार्क दिले जातात. कळतंय? त्यामुळे 3-4 मार्काचा सवाल आहे, स्किप करू नका. कळतंय? मी तुम्हाला खूप डिटेल शिकवतोय, व्यवस्थित चाललोय, हळू चाललोय पण व्यवस्थित चाललोय. आयुष्यात तुम्हाला आणि हेच गोष्टी तुम्हाला 11वीत शिकताय, 12वीत परत आहे त्या गोष्टीत. त्यामुळे जे नंतर ताप होण्यापेक्षा आत्ताच शिका ना, आपण नीट शिका, सावकाश जाऊ पण व्यवस्थित जाऊ. काय म्हणणं आहे? कळलं सगळ्यांना काय काय केलं आपण? चलो आता पुढं पॉसिबल अनसर्टेनिटीज अँड ऑब्झर्वेशन मे अराइज ड्यू टू द फॉलोइंग रिझन. आता हे फालतू गोष्टी आहेत. ठीक आहे, सोप्या आहेत. तुम्हाला पुढे जाऊन फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. तेवढं केलं की आपलं फिजिक्सचा म्हणजे चॅप्टर 1 संपून जातोय. जास्त फार अशा म्हणजे अवघड काही गोष्टी नाहीयेत. पहिल्यांदा ते काय म्हणतात, अनसर्टनिटीज बद्दल बोलतायत ते. ऑब्झर्वेशन मे अराइज ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. ठीक आहे, म्हणजे आपल्या जे काय आता तुम्ही प्रॅक्टिकल करणार आहेत, फिजिक्स शिकतोय ना आपण, मग फिजिक्स मध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे राहतात. त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला एक रीडिंग घेऊन चालत नाही, एकदा ते एक्सपेरिमेंट करून चालत नाही. तो एक्सपेरिमेंट आपल्याला बऱ्याचदा 2दा 3दा 4दा 5दा जशी गरज असेल तेवढ्या रीडिंग घ्यावे लागतात, तेवढा वेळ तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागतो. आता प्रत्येक रीडिंगच्या वेळेस वेगवेगळे प्रॉब्लेम येतात, रीडिंग वेगवेगळे येऊ शकतात. ओके, कधी अंतर जास्त येईल, कधी कमी येईल, किंवा काय होईल, काहीही होऊ शकतं. त्याला कारण काय आहेत असं त्यांनी म्हणलंय. तर पहिलं क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. आपण जे हत्यार वापरतोय, हत्यार म्हणजेच जे आपण इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिलंय
ते कसं आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिटरमाइन करता येतात. जसं की आता तुम्हाला समजा तुम्ही शिकणार आहेत, तुम्हाला प्रॅक्टिकल जर सुरू होतील तेव्हा तुम्ही व्हर्नियर कॅलिपर वापरताल, केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्समध्ये व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क वापरताल. तर ते फ्लास्क, समजा फ्लास्क बद्दल बोलूया आपण, तो फ्लास्क कसा आहे त्याच्यावर बरेच काय डिपेंड करतं. कसं आहे म्हणजे फ्लास्क आता वेगवेगळ्या मापाचे असतात, वेगवेगळ्या वजनाचे असतात. समजा मी तुम्हाला 2 फ्लास्क दिले, दोघांचा आकार बघा सेमच आहे, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क दिले समजा मी, असा असतो बरं का, तो असा असतो फ्लास्क, तो त्रिकोणी थोडा बेस असतो त्याचा, असा फ्लास्क असतो आणि ह्यात आपण केमिकल घेतो. तर क्वांटिटी किती मॅटर करते. एक फ्लास्क घेतला तर तुम्ही त्यात 100 ml बसते, दुसरा फ्लास्क घेतला त्यात 500 ml बसते. घेतलाय तर तुम्ही व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कच, पण त्यात किती कसा फ्लास्क घेतोय, किती क्वांटिटीचा घेतोय त्याच्यावर डिपेंड करतं की आपलं ऑब्झर्वेशन काय येणार आहे. किंवा तुम्ही बघितलं असेल की त्या जसं आपलं स्केल असते, स्केल वापरून वापरून स्केलवरच्या लाईन्स काय होतात, मिटून जातात. मग तसंच तुम्ही इन्स्ट्रुमेंट फिजिक्समध्ये एक्सपेरिमेंट करताना एक स्केल समजा तुम्हाला आली, त्यावर जी आता स्केलची क्वालिटी चांगली कशी म्हणणार, जर त्याच्यावर मार्किंग व्यवस्थित असेल, स्केल्स व्यवस्थित असतील तर तुम्ही म्हणणार हा इन्स्ट्रुमेंट चांगलं आहे. पण जर ती स्केल तुम्हाला अशी आली की त्याच्यावरच्या मार्किंग्स काय काय मिटल्यात, लाईन्स मिटल्यात, तर तुम्ही अंदाजेच अंतर घेता ना, अंदाजेच तवा रिडिंग घेता. मग तवा तुमचे रिडिंग्स काय करू शकतात, चुकू शकतात किंवा बदलू शकतात. मग पहिलं कळलं क्वालिटीचा अर्थ काय कळला का तुम्हाला मित्रांनो, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट काय कळते. मग ह्याच्यावर जे मार्किंग असतं ते मार्किंग विजिबल आहे का नाही, किंवा हा जो फ्लास्क घेतलाय तो किती लेंथ, किती व्हॉल्यूमचा घेतलाय, अर्धा ml घेतलाय, 100 ml चा घेतलाय का 500 ml चा घेतलाय का 1 लिटरचा घेतलाय, ह्याच्यावर बरंच काय काय डिपेंड करतं. मग पहिलं रिझन कळलं सगळ्यांना. दुसरा बघा, स्किल ऑफ पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. आता जो माणूस एक्सपेरिमेंट करतोय त्याला सगळे हत्यार, त्याला सगळे इन्स्ट्रुमेंट आपण व्यवस्थित दिले, पण त्याला एक्सपेरिमेंटच करता येत नसेल, त्याला नक्की हँडल कसं करायचं तेच कळत नसेल, ठीक आहे, तर कसं होणार ना, कळतंय का, त्याला इन्स्ट्रुमेंट वापरायचे कसे तेच कळत नसतील, तर मग प्रॉब्लेम कुठं आला, त्या माणसामध्ये आला, तेव्हा आपले रिडिंग चुकू शकतात. कळतंय तुम्हाला, कळतंय का. म्हणजे तुम्ही 10वीला एक्सपेरिमेंट केला असेल बघा, तो रिफ्रॅक्शन वाला एक्सपेरिमेंट केला असेल, हा वाला आठवतंय का, इथं 2 पिन तुम्ही रवत होता, असे इन्सिडेंट रे काढली 2 पिन, तुम्हाला हितनं बघायचं होतं की ही रे सरळ दिसते का नाही. जर एखाद्या पर्सनने जो एक्सपेरिमेंट करतो आणि एक पिन इकडे टाकली, दुसरी पिन तिसरीकडे टाकली, दृष्टीमध्ये समजा प्रॉब्लेम असेल, एक पिन इकडे टाकली, दुसरी तिसरीकडे टाकली, किंवा पिन अशा वाकड्या, पिन आपली कशी लागली पाहिजे, अशी सरळ लागली पाहिजे, है ना, एक पिन अशी लावली, एक पिन अशी लावली, दुसरी पिन अशी लावली, वाकडी लावली, तर एरर आला ना, लाईन तुमची सरळ येणारच नाही, वाकडी तिकडे येणार. कळतंय. मग हे स्किलवर डिपेंड करतं, ते जो पर्सन एक्सपेरिमेंट करतोय तो कसा करतोय, हे दुसरं रिझन असू शकतं की आपलं एक्सपेरिमेंट बरोबर येईल का नाही, रिडिंग बरोबर येईल का नाही, ह्या मागं. तिसरं रिझन, मेथड यूज फॉर मेजरमेंट. आपण कुठली पद्धत वापरतोय, अंतर सेंटीमीटर मध्ये मोजतोय का मीटर मध्ये मोजतोय का मिलीमीटर मध्ये मोजतोय, ओके, हे होऊ शकतं. कळतंय. मग मेथड काय वापरतोय आपण ते मॅटर करतात. तर मेथड मध्ये बरेच प्रकार पडतात, ठीक आहे, हे शिकताल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करायला लागताल ना, तेव्हा तुम्हाला हे सगळे एरर्स कळतील, ठीक आहे. पुढे एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. म्हणजे समजा तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करताय, त्यात तुम्हाला टेम्परेचर मोजायचंय, तर तुम्ही आता एक्सपेरिमेंट करायला घेतला, आता रूम मध्ये समजा आता चांगलं ऊन पडलंय, तर रूमचं टेम्परेचर व्यवस्थित असणार, थोडं जास्त असणार, कारण ह्युमिडिटी थोडी जास्त असणार आहे, गरमी थोडी जास्त असणार आहे, कारण बाहेर कडक ऊन पडले. पण समजा अचानक ढग आले, हा मग मी काय म्हणत होतो, अचानक ढग आले तर काय होणार, रूमचं वातावरण अंधार पडणार, रूम मध्ये जी उष्णता होती ती थोडी कमी होणार, म्हणजे तापमान तुमचं काय झालं, रूमचं कमी झालं. मग आले का नाही एरर, रूम मध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करत होता, तापमान रूम टेम्परेचर होतं, नॉर्मल चाललं होतं, पण बाहेरचं वातावरण बदलल्यामुळं रूमचं वातावरण बदललं, त्यामुळे तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये आता टेम्परेचर थर्मोमीटरचं कमी दाखवणार, ते ज्या आधी होतं त्यापेक्षा, झालं, आला एरर. कळतंय. अशा प्रकारे एन्व्हायरमेंट मधील गोष्टी, आजूबाजूचे एक्सटर्नल किंवा इंटरनल फॅक्टर त्यांनी म्हणलंय, हे पण तुमच्या एक्सपेरिमेंटवर प्रभाव पाडू शकतात, अफेक्ट करू शकतात. मग ह्या 4 गोष्टी ह्या फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. रिझन विचारले तर हे 4 रिझन लिहून यायचे. एक पहिलं, क्वालिटी, इन्स्ट्रुमेंट कसं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. दुसरं, इन्स्ट्रुमेंट हाताळणारा माणूस कसा आहे, त्याच्याकडे स्किल किती आहे, किती परफेक्शनने तो एक्सपेरिमेंट करतोय ते मॅटर करतं. तिसरं, कुठल्या पद्धतीने तुम्ही एक्सपेरिमेंट करताय,
ठीक आहे, कुठल्या पद्धतीने काय करताय ते मॅटर करतं. आणि चौथं एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर, एवढंच लक्षात ठेवायचंय. 4 पॉईंट कळले. हे 4 पॉईंट सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करताल त्यावेळेस तुम्हाला जास्त कळतील. कळतंय मित्रांनो. आता पुढं एरर इन मेजरमेंट. आता एरर बघा, पहिलं बघा, आता एरर म्हणजे काय असतं, एररची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. एरर म्हणजे काय, इनॅक्युरेसी इन्व्हॉल्विंग आयदर ऑब्झर्वेशन और मेजरमेंट प्रोसेस. एरर मे बी ड्यू टू इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. एरर काय येऊ शकतं की तुम्ही इन्स्ट्रुमेंट जर नीट कॅलिब्रेट केला नाही. कॅलिब्रेट म्हणजे आता जेव्हा आपण लक्षात ठेवा, जेव्हा आपण काय भरायला जातो, पेट्रोल बघायला जातो बघा, पेट्रोल भरायला घेत जातो तर पेट्रोलवाला आपल्या टँकमध्ये तो पेट्रोलचा पाईप टाकल्यानंतर काय म्हणतो, सर रीडिंग चेक करा. रीडिंग चेक करा म्हणजे 0 चेक करा म्हणतो. मग तेच 0 चेक करा, जर आपण 0 नाही चेक केला तर काय होऊ शकतं, 0 नाही चेक केला, 0 चेक करतो म्हणजे काय की आपल्याला आता पेट्रोल जे पडणार आहे, काउंट जो होणार आहे तो 0 पासून सुरू होणार आहे. पण जर आपण नाही बघितलं आणि त्या माणसाने 0 सेट न करताच डायरेक्ट पेट्रोल टाकलं तर आपल्या गाडीत काय होणार, पेट्रोल कमी भरणार. कारण त्या आधीचं रीडिंग रिसेट करावं लागतं ना आपल्याला. किंवा वजन, समजा तुम्ही एक वस्तू वजन केलंय, 10 ग्रॅम वस्तू वजन केली आहे आणि परत तुम्हाला पुढची वस्तू वजन करायची आहे आणि तुम्ही 10 ग्रॅम वस्तू वजन केल्यानंतर ह्याला 0 न करता अजून 10 ग्रॅम वजन केलं तर हे वजन किती दाखवणार तुमचं, 20 ग्रॅम दाखवणार. म्हणजे किंवा काहीतरी फरक दाखवल वजनामध्ये, 10 ग्रॅम वजन दाखवल का नाही. मग आपण काय करतो, आधी वजन काटा, एक वजन चेक झालं की वजन काटा 0 करतो म्हणजे रिसेट करतो आणि मग दुसरं वजन करतो. मग तेव्हा आपलं रीडिंग काय होतं, बरोबर होतं. मग कॅलिब्रेशन म्हणजे जेव्हा आपण एखादं इन्स्ट्रुमेंट वापरतो तेव्हा आपण ते कॅलिब्रेट कसं करतोय, रिसेट कसं करतोय, ह्याच्यावर डिपेंड करतं की एरर येणार आहे का नाही. जर रिसेट केलं तर एरर येत नाहीत, एरर येत नाहीत. पण जर रिसेट नाही केलं, तसंच करत चाललोय तर एरर येऊ शकतात. पुढं इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे मग अशी मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण रिफ्रॅक्शनचा एक्सपेरिमेंट करत होतो, ही तर पिन आपल्याला ठोकायच्या होत्या, त्या आपण सरळ नाही ठोकल्या, एक सरळ ठोकली आणि एक अशी वाकडी ठोकली तर झालं ना, आला का नाही एरर. मग आपली लाईन अशी तिरपी जाणार, मग थोडा एरर येऊ शकणार. म्हणजे ऑब्झर्वेशन मध्ये एरर काय आहे त्यावर डिपेंड राहतं. ऑब्झर्वेशन इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन असलं की एरर येतो. इम्परफेक्ट कॅलिब्रेशन आलं, 0 रिसेट नाही केला तर एरर येणार. ठीक आहे. मग एरर म्हणजे काय, तर इनॅक्युरेसी इन्व्हॉल्विंग आयदर ऑब्झर्वेशन ऑर मेजरमेंट प्रोसेस. ही व्याख्या सगळ्यांनी पाठ करायची आहे. आता पहिलं तर मी शिकवलंय तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल एरर, तेच पॉईंट बघा रिपीट होतात. इन्स्ट्रुमेंटमुळे येणारा एरर, इन्स्ट्रुमेंट डिफेक्टिव्ह असेल, खराब असेल, स्केल्स मार्किंग वगैरे व्यवस्थित नसेल, तुटलेला असेल, फुटलेला असेल, काही होऊ शकतं, त्यामुळे आपलं एक्सपेरिमेंट चुकू शकतो, एरर येऊ शकतात. दुसरं काय, इनकरेक्ट झिरोइंग पण त्यामध्ये येतं की 0 जर व्यवस्थित नाही केलं, रिसेट नाही केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतात. पुढे नंतर एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंट टेक्निक. आता एरर म्हणजे काय होऊ शकतं, डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित दिलाय, तुम्ही रिसेट पण करताय, पण तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सेट करता येत नाहीये, इन्स्ट्रुमेंटमध्ये ऍडजस्टमेंट जमत नसेल तर तुमचा एरर येऊ शकतो. जसं की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये एक एक्सपेरिमेंट करणार आहे टायट्रेशनवाला, टायट्रेशनमध्ये तुम्हाला एक मोठी ट्यूब दिली जाते, त्यामध्ये असं एक त्याला रबर कॉर्क असतो. ठीक आहे, रबर कॉर्क असतो, ह्यातनं लिक्विड तुम्ही बाहेर काढता, हितनं रबर कॉर्कला तुम्हाला हे दिलेलं असतं, चिमटा दिलेला असतो. मग तुम्ही इथं 0 ऍडजस्ट जेव्हा करता तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, ही ट्यूब जेव्हा तुम्ही ह्यात लिक्विड फिल करता तेव्हा तुम्हाला काळजी घ्यावी लागते की ह्यात एअर बबल नाही आला पाहिजे. काय नाही आला पाहिजे, एअर बबल, हवा नाही आली पाहिजे. कारण ह्यात जर मध्ये एअर बबल असा आला तर तुमचं मार्किंग इथं दाखवतंय व्यवस्थित, पण हाच एअर बबल जेव्हा वर जाईल, एअर निघून जाईल, तेव्हा ही मार्किंग खाली येणार. म्हणजे तुम्हाला घ्यायचं किती होतं, एवढं घेतलं, किती एवढं, कशामुळं, एअर बबलमुळं. त्यामुळे हे एरर असतात. मग तुम्हाला काय करावं लागतं, एअर बबल रिमूव्ह, हे पिंच म्हणजे ह्या जो चिमटा असतो त्याच्या मदतीने एअर बबल तुम्हाला असा रिमूव्ह करावा लागतो. म्हणजे पूर्ण हिथं लिक्विड होऊन जातं आणि मग परत हे रिफिल करावं लागतं. रिफिल केलं की तुमचं हिथं जे मार्किंग होईल मग ते 0 होईल. एअर बबल रिमूव्ह करणं जमलं की एरर आपले मिनिमाइज होतात. मग हा एक एक्सपेरिमेंट सांगितलं. मग तसंच की तुम्हाला इन्स्ट्रुमेंट, हे इन्स्ट्रुमेंट आहे, हे तुम्हाला सेट करता आलं पाहिजे. सेट करता नाही आलं तर तुमचा एक्सपेरिमेंट चुकू शकतो. कळतंय. मग एक्झाम्पल दिले बघा, मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन ग्रॅड्युएटेड ट्यूब विल बी इनॅक्युरेट इफ ट्यूब इज नॉट हेल्ड व्हर्टिकल. म्हणजे ट्यूब जर तुम्ही अशी वाकडी धरली, ही ट्यूब आहे, ही वाकडी धरली, रीडिंग स्केल इथं दाखवते आणि तुम्ही आता वाकडी धरल्यामुळे काय होणार, हे लिक्विड असं साचणार बघा. सरळ धरल्यावर काय होईल, लिक्विड आपण सरळ धरल्यावर असं सरळ राहतं ना,
ओके, सरळ धरले हे स्ट्रेट लाईन टू लाईन प्रॉपर रिडिंग दाखवतं. पण इथं लाईन कुठं राहिली, इथं तुम्ही काय करताय, ट्यूब वाकडी केल्यामुळं रिडिंग अशी घेताय. तर हे एक्स्ट्रावाला पार्ट झाला ना लिक्विडचा आलेला, कळतंय. त्यामुळे ट्यूब धरताना नेहमी सरळ धरायची, जेणेकरून आपलं इन्स्ट्रुमेंट हँडलिंग व्यवस्थित होईल, डिफेक्टिव्ह सेटिंग होणार नाही. पुढे नंतर पर्सनल एरर. पर्सनल एरर काय, एरर घेता घेता समजा आपल्याला खोकला आला, सर्दी आली, ठीक आहे. हितनं समजा मी आता हेच एक्सपेरिमेंट करतोय. ह्या भांड्यामध्ये मी आता मला मोजून मापून 10 ml च काढायचंय. तर मी आता पिंच कॉक दाबलाय, हा कॉक मी दाबून धरलाय आणि खाली मी ह्या बिकरला एक हात लावलाय, एक हात ह्याला लावलाय, ठीक आहे. एक हात इथं लावलाय, एक हात इथं लावलाय आणि अचानक मी ते पिंच कॉक धरता धरता मला शिंक आली आणि पिंच कॉक जास्त दाबला गेला, तर जास्त लिक्विड खाली येणार. मला वाटतंय की मी बाबा 10 ml घेतलंय, पण सर्दी खोकल्यामुळे काय होऊ शकतं, अचानक शिंक आल्यामुळे जास्त लिक्विड होऊ शकतं, किंवा अचानक काय होऊ शकतं, कमी पण होऊ शकतं. ह्याला म्हणायचं पर्सनल एरर, की आपल्या चुकीमुळे झालेले एरर म्हणजे पर्सनल एरर, कळतंय. असे ह्या छोटे छोटे पॉइंट आहेत, समजून घेताल, ठीक आहे. जास्त ह्यात लय चिकचिक करायची नाही, कळतंय ना मित्रांनो. जास्त ह्यात वेळ वाया घालू नका. बरं, आपलं किती राहिलंय, तर एवढ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. मला काय वाटतंय, आपण आत्ता थांबावं. हा जो पुढचा पार्ट आहे, मी नेक्स्ट एकदा सेपरेट एक व्हिडिओ बनवेल, सेपरेट एका पार्ट 3 मध्ये मी हे टाकून देईल, कारण इथं मला बऱ्याच गोष्टी समजवायच्यात. व्हिडिओ लेंथ आत्ताच 1 तासाची झाली आहे. जर हे सांगत बसलो तर अजून 1 तास आपला जाऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे आपण काय करूया, इथं थांबूयात. हे पॉईंट सुद्धा मी डिटेलने बघा. मी काय म्हणतोय, घाई करण्यापेक्षा मी व्हिडिओच्या लेंथ मागे जर लागलो, बघा हे फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना पाठ करायचे आहेत. हे फॉर्म्युले पाठ करताल पण तुम्ही, पण ते कसे आलेत, काय आलेत, ह्यातल्या ए मेन म्हणजे काय, डेल्टा ए म्हणजे काय, किंवा हे काय असतं, हे समेशन म्हणजे काय असतं, हे तुम्हाला नाही कळलं तर नुसत्या पाठांतराला काय अर्थ आहे ना. तुम्ही आत्ता पाठ करताल, पण एक्झामला जेव्हा ऍप्लिकेशनची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी जमणार नाहीत. म्हणून मला असं वाटतं की आपण थांबूया सध्याला, ह्याला वेळ दिला पाहिजे. आपण आधी जेवढं झालंय, जेवढं मी शिकवलंय तेवढ्या गोष्टी पाठ करा, त्या रिवाइज करा. हे जे इक्वेशन 3 घेतले आपण, एक एरर जे घेतले, ठीक आहे, यूज घेतले, हे 3 हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावर तुमचे क्वेश्चन बनतात, त्यामुळे ते पाठ करताल, एरर वाचून घ्याल. ह्याच्या पुढचा पॉईंट तुम्ही टेक्स्टबुक मधनं वाचला ना तरी तुमचा होऊन जाईल, कळतंय का मित्रांनो. पण व्हिडिओ का बनवतोय, कारण जास्त गोष्टी तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात राहतात. आणि पुस्तकात मी तुम्हाला जाणवलं असेल, आता ही सांगायची गोष्ट नाहीये, पुस्तकात एक लिमिटेड गोष्टी दिल्यात, पण एक्झाम्पल ऐकल्यामुळं किंवा बघितल्यामुळं तुम्हाला गोष्टी जास्त कळतात आणि एक्झामच्या वेळेस तुम्हाला ह्याच गोष्टी आठवणार आहेत. त्यामुळं हा पॉइंट, हे पेज इथून पुढचे पेज आपण काय करूया की पुढच्या लेक्चरला घेऊया, ठीक आहे. कारण ह्यात बघा मी जागा सोडली आहे. जागा का सोडली आहे तुम्हाला पण माहिती, इथं मी काही ना काही सॉल्व्ह करणार आहे. सॉल्व्ह केल्यामुळे तुम्हाला जास्त गोष्टी कळणार आहेत, ठीक आहे. त्यामुळं हा पॉइंट मी ह्याचा लेक्चर ह्याचा व्हिडिओ उद्या टाकीन, ठीक आहे. उद्या टाकल्यावर हा चॅप्टर आपला क्लोज होतोय. आजच संपवायचा होता पण वेळ जास्त घेतोय, वेळ जास्त जाणार आहे ह्यात. त्यामुळं इथं बघा हे लास्ट पेज आहे, थोडंच राहिलंय पण वेळ भरपूर जाईल आणि तुम्हाला कळणार नाही. जर मी घाई केली तर कळणार नाही, तसं नको व्हायला. त्यामुळे व्यवस्थित जाऊ, एवढंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे इथपर्यंत जेवढं केवढं झालंय ते रिवाइज करा, टेक्स्टबुक वाचा, मनाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या भागामध्ये, पुढच्या पार्टमध्ये, पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत जे लोक नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, जे जुने आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात ह्या चॅप्टरच्या पार्ट 3 मध्ये. तो असणार आहे आपला फायनल चॅप्टर. आणि मित्रांनो, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या चॅनलची माहिती जास्तीत जास्त पोहोचवा. थोडे मेडिकल इश्यूज असल्यामुळं एवढा गॅप पडलाय व्हिडिओ लेंथ मध्ये, पण मी समजू शकतो, अभ्यास थांबला नाही पाहिजे. आज सुद्धा तब्येत थोडी खराब आहे, खोकला येतोय, तुम्ही बघितलं असेल, तरी पण मी लेक्चर रेकॉर्ड करतोय. त्यामुळं सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. होमवर्क करत चला, जे होमवर्क देतोय ते करत चला. कुणासाठी नाही मित्रांनो, स्वतःसाठी. माझं पण सोडा, स्वतःसाठी व्हिडिओ बघत चला, होमवर्क करत चला आणि आपल्या चॅनलशी जुडलेलं राहा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.